गुड मॉर्निंग फ्रेंड्स, या चहा बिस्किट खायला. आम्ही चहा बिस्किट खातोय. तर इकडे मी आली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी शिर्डीला. आता ही मैत्रीण कमी बहीणच जास्त आहे, पुढे सांगते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही सकाळपासून उठलेलो आहे. उठलो, बसलो, ब्रश केलं आणि पाणीच नाही आहे वापरायचं, प्यायचं पाण्याचं लई प्रॉब्लेम आहे म्हणे इकडे. तर जेव्हा पाणी येईल तेव्हा आवरू म्हणे. तर आत्ता 10 वाजले ना, 9:30 वाजले आणि आत्ताशी आलेलं आहे पाणी. म्हणजे ब्रश केलं, चहा वगैरे घेतला. मयंक इथं TV पाहतोय आणि बसलोय आता निवांत. आता पाणी आलेलं आहे, आता आवरून आम्हाला निघायचं आहे. तर आज जे जे कामं करणार आहे ते मी सगळे. टीव्हीचा सिग्नल गेला आहे त्याच्यामुळे TV दिसत नाही आहे. तर आम्ही जे जे कामं करणार आहे दिवस TV दिसत नाही, म्हणजे टीव्हीचे चित्र दिसत नाही. TV इथंच आहे, कुठं गायब नाही झाली. तर आम्ही दिवसभर जे जे कामं करू ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. सध्या अशा एरियामध्ये थांबलो आम्ही जिथं आधीच राहायला होतो. इथं नव्हतं का या गल्लीत. तर चला मग आता आवरतो आम्ही, तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, तर आता आवरलं आमचं आणि माझी आंघोळ झाली. मयंक आंघोळ करतोय. मयंक म्हणतोय मला पप्पाकडे सोडून दे, पप्पाकडेच राहायचं. तर माझी तयारी चालू आहे. तर मी जाणार आहे आता. तिकडे गेल्यावर काय होते बघू, अजून काही कन्फर्म नाही. एक तर मयंकला सोडलं ते इथं सोडू पण शकते, नाहीतर घेऊन पण जाऊ शकते. म्हणजे सगळं काही आता पुढच्या व्यक्तीवर डिपेंड आहे. मी सांगणार ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल तर ठेवतील, नाही ते नाहीच म्हणले तर मी काही बळजबरी करणार आहे, घेऊन जावं लागेल. तर शक्यतो तो राहतो म्हणतो. आवर तू. हां, तो राहतो म्हणतो, तर ट्राय करून बघणार आहे मी. आणि माझं पण एक काम आहे, हे घे. माझं पण एक काम आहे, तेही तेवढ्या टायमिंगमध्ये होऊन जाईल. म्हणजे ज्या फील्डमध्ये मला हे करायचं आहे काहीतरी करिअर, तर त्याच्यात जर झालं माझं तर 1-2 वर्ष इकडे जरी राहिला मयंक तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण बघू आता काय होते. हां, आवरा चला. हो चला चला निघू, आवरते. तर फ्रेंड्स, आवरलं आणि डायरेक्ट निघाली पोलीस स्टेशनला जाण्यासाठी. कारण सर्वात महत्त्वाचं माझं हेच काम होतं शिर्डीला. काय ते सारखं गाडी देन पैसे घेन, गाडी देन पैसे घे. एकदाच म्हटलं काय ते विषय मिटवून घ्याव, क्लिअर करून घ्याव, म्हणून उठली आणि थेट हा पहिला काम करायला निघालेली आहे. अजून भरपूर कामं आहेत मला. कंटिन्यू करा तुम्ही, ते दिसेलच तुम्हाला पुढे. तर इथं मी फायनली आली होती पोलीस स्टेशनला. हे आहे शिर्डीचं पोलीस स्टेशन आणि सगळ्या गोष्टीचे प्रूफ ठेवणार आहे मी माझ्याजवळ. परत कोणाला असं नको वाटायला की काय बोलते आणि काय करते. तर जे आहे तेच रियालिटी. तर इथं आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो. हॅलो फ्रेंड्स. मयंक चाललाय आता त्याच्या पप्पाकडं. 1 वर्ष कायमचा. 1 वर्ष कशाला कायमचा जाणं? हां, कायमचा येणार नाही. मी जीव नाही लावत ना तुला. जीव नाही लावत ना, म्हणून चाललाय ना तू. मग जाऊच नको ना. जाऊच नको ना. नाही कानात सांग, मी आवाज म्यूट करीन. हो का? तू राहून जा ना मग इकडंच. नाही, इकडंच नाही राहणार. तुला लय जीव लावते, मी तर जीव नाही लावत. 1 वर्ष राहणार. ते तर तुला लय जीव लावते, मी तर जीव नाही लावत. लावते. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहे शिर्डी पोलीस स्टेशनला मयंकला सोडायला, है ना. तर बघू आता काय होते काय नाही. मेन म्हणजे ते गाडीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. बाकी दुसरे बी कामं आहेत. डिवोर्सचे पेपर बी होते वकिलाकडे, ते बी घ्यायचे होते. आधी आपण ह्या पोलीस स्टेशनला आलो, त्या रोडने आलो. राहू शांत, मध्ये बोलायचं नाही, बॅड मॅनर्स. आता जाऊन बसतो, मध्ये बोलवलं आहे पुढच्या व्यक्तीला इथं. ते आल्यावर माझं काम जे आहे ते मी करणार आहे. पुढच्याला पटलं तर पटलं, नाही तर नाही. काय आपण जोर जबरदस्ती करू शकत नाही. मला कुठंतरी वाटतं त्याच्यामुळे मी विचार केला. बाकी पुढचा नाहीच म्हणला तर मी बळजबरी करू शकत नाही. काहीतरी करिअर करायचं आहे, पुढचं बघायचं आहे मला. त्याच्यामुळे वर्षभर. आणि असं नसतं डिवोर्समध्ये ना, असं नसतं कधीच की सगळी जिम्मेदारी एकाच व्यक्तीने घ्यायची. त्यांनी पूर्ण हातवर करून दिलेले. पण बघू आता त्याची जर इच्छा असेल मनापासून, किती बाप होण्याचा लायकीचं आहे ते दिसेलच की लगेच. हो म्हणला तर ठीक आहे, समजू आपण काहीतरी. पण तो नाहीच म्हणला तर मग विषय कायमचा सोडून द्यायचा.
अपेक्षा बी कशाची करायची नाही. त्याला बी कळेल किती जीव लावतो आपला बाप, काय कोण जीव लावतो कळेलच की. तर चला आता मध्ये जाऊन बसते. मम्मी चला मध्ये जाऊन बसते, बघू काय निर्णय होईल बाहेर आल्यावर, तर ते नक्कीच सांगू आम्ही तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकी मला शाळेचं काम, बँकेचं काम, बरेच काम आहेत. तर चला कंटिन्यू करा, बोलते नंतर. पोलीस स्टेशनचं काम झालं माझं. व्हिडिओ नाही शूट करून ठेवलं, पण रेकॉर्डिंग केलेली आहे मी, कारण प्रूफ असावं म्हणून. तर त्याच्यानंतर मयंकच्या पप्पांनीच इकडं सोडलं मला आणि मयंकला घेऊन गेले त्यांच्यासोबत. म्हटलं जा घरी घेऊन, एवढं उन्हातानाचं कुठं घेऊन फिरू, माझे दुसरे कामं होते बँकेचे. तर फ्रेंड्स फायनली इथं माझं काम झालेलं आहे. मयंकला पाठवलं आहे त्याच्या पप्पासोबत आणि मी चालली आता. त्यांच्या घरी थांबली होती तिकडे. मयंकला कायमचंच पाठवलं असं समजा, म्हणजे ते प्रोसेस करायची, लिहून घ्यायचे की मयंक त्यांच्याकडे राहील. आता याच्यावर सविस्तर डिटेलमध्ये एकदम घरी जाऊन बोलावं लागेल मला निवांत. इथं काही रस्त्यावर बोलता येत नाही. सगळं सांगेन. चला माझं बँकेचं काम होतं ते झालं, शाळेचं होतं त्याची टीशी घ्यायची होती, पण त्याला जर इकडेच ठेवायचं असेल तर टीशी घेऊन काय करणार आहे. बाकी माझे ते डिवोर्सचे पेपर आहेत, ते पेपर बी घ्यायचे होते, पण ते सर गेलेत नाशिकला. त्याच्यामुळे आता ते नेक्स्ट टाईम बघावं लागेल, म्हणजे एकतर ते पाठवून देतील किंवा घेता येईल वेगळ्या पद्धतीने. त्यानंतर बँकेचे काम झाले, सगळे कामं झाले. आता शिर्डीला यायचा काही विषय नाही आहे, पण मयंक जर इकडे असला तर मग भेटायला ते चालू राहणार आहे आता चक्कर. डिटेलमध्ये बोलू आपण घरी गेल्यावर काय विषय, का बरं एवढा टोकाचा निर्णय घेतला वगैरे. तर असू द्या, चला कंटिन्यू करा, तुम्ही घरी गेल्यावर बोलते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आली मी घरी. मयंकला सोडलं त्याच्या पप्पाकडे, तो गेला घरी तिकडे. तर आता जेवण वगैरे करतो आम्ही. या जेवण करायला. वरण आहे, बटाट्याची भाजी, चपाती. जेवण वगैरे करून मग निवांत बोलते, तुम्हाला सगळा विषय सविस्तर सांगते. तोपर्यंत कंटिन्यू करा. आता इकडे आहे ना, लई पावसाचा मोसम झाला आहे, त्याच्यामुळे काही दिसेना झालं आहे, सगळं अंधार दिसायला लागले. फोकसच येत नाही, ते मोबाईलमध्ये फोकस येत नाही आहे. तरी पण असो, आपलं थोडंसं बोलावं म्हणलं, केला कॅमेरा चालू. परत उठरे चिंदाबाई धंदा. हे सोडायचे म्हणून तर काहीतरी करायचे. मग काहीतरी करण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो, त्याशिवाय पर्याय नसतं. चला आता आम्हाला साईबाबाच्या मंदिरात जायचं आहे दर्शनाला. येता येईल कावाचा आवरा त्यांना काय आरामच सुधरत नाही आहे, लय थकलेत बिचाऱ्या. तर आता आवरून आम्ही निघणार आहे साईबाबाच्या मंदिरात. तिकडं परत 200 रूमच्या गार्डनला जाणार आहे. जायचं तर लय विचार आहे, जाणं झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे, कारण एवढा पाऊस उठला आहे ना, लय जबरदस्त पावसाचा मोसम झालेला आहे. पाऊस आला नाही अजून, पण मोसम झालेला आहे. पाऊस आला तर आमचे वांदे होऊन जातील, त्याच्यामुळे म्हणलं चला लवकर जाऊन यावं. तर आता दर्शन राहिले, मग निघायचं रिटर्न पुण्याला. आणि राहिली गोष्ट मयंकची, तर मयंकला तिकडं पाठवलेलं आहे, त्याला घेऊन यायला सांगितलं. इथल्या इथं गेला तर माझा जीव असं दम निघेना, मला जीव लागेना माझं. आणि कायमचं सोडल्यावर कसं व्हायचं माझं का. इथल्या इथं गेला तर असं तोंड उतरून गेला माझा, कशात मन लागेना. आणि कायमचं सोडल्यावर तर मग जगतच नसते मी. हो, असं जीव माझं हे व्हायला लागलं. काय करते मी, काय नाही सारखं डोक्यामध्ये विचार. खरंच, पण कधी कधी मजबुरी माणसाला एवढं काही करायला लावते की मजबुरी समोर पर्याय नसतात काहीच. मग ते मजबुरीचंच सगळं वाटोळं होऊन जातं मजबुरीमध्ये. त्याच्यामुळे आता बघू, अजून बी काही कन्फर्म नाही आला. आता गाडी तिकडून पुण्यावरून ट्रान्सपोर्टवाल्यांना म्हणजे तिकडं लावलं आहे थोडासा नियोजन. तिकडं म्हणलं गाडी इकडं पोच करा, गाडी पोच झाली का आपला तेवढा गाडीचा विषय मिटला, मग बाकी माझे सगळे कामं झाले. मग राहतो फक्त मयंकचा विषय. मयंकचा बी कसा की काय करायचं काय नाही, म्हणजे त्याला जर इकडं 1-2 वर्ष ठेवत असतील माझं करिअर होऊस तर मी ठेवायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग येणं जाणं भेटणं बोलणं राहील. दोघांचं प्रेम भेटावं अशी अपेक्षा आहे माझी. आणि बाकी राहिली गोष्ट, कायमचं जर ठेव म्हणत असतील की कायमचं ठेव, तू फक्त ये जा बोलायला भेटायला, तर कसं असते, पोरं आपल्याजवळ असले की आपले, दुसऱ्याजवळ असले की दुसऱ्याचे, असा विषय असतो. त्याच्यामुळे मी नाही एवढा विचार करत आहे की कायमचं सोडून द्यावं, कारण मला आत्तापर्यंत माझी एवढी हे तर काहीच नाही. आता तरी माझी परिस्थिती चांगली आहे. याच्या अगोदर बी किती वाईट दिवस, किती हाल काढले, तरी पोराला सोडलं नाही अशा सिच्युएशनमध्ये. आणि आता तरी कशी काय सोडणार आहे. फक्त म्हणलं चला करिअर होत असेल तर काहीतरी विचार केला, मला करिअर करायचं आहे आणि त्याला पाहायचं का घर सांभाळायचं की कमवायचं की करिअर करायचं, कुठं लक्ष द्यायचं
त्याच्यावर नको लक्ष असं दुर्लक्ष व्हायला. त्याच्यामुळे म्हणलं चला इकडं जर राहत असेल 1-2 वर्ष काढले, माझं करिअर झालं तर मग काय त्याचंही करिअर होऊन जाईल. माझं झालं म्हणल्यावर त्याचं होणारच सेटल. तर असा विचार होता माझा. आणि ते जर म्हणजे कायमचंच ठेवतो मला नाही जमणार. कारण मी नोटीस करते जेव्हापासून ते घेऊन गेले दुपारपासून, तेव्हापासून मी इथं असं माझं सारखं डोकं विचार चालू आहे की हिंमत होत नाही. कसं आहे सुरुवातीपासून माझ्याकडे येतो आणि मध्ये 4-7 महिने नव्हता तेव्हा तर बापरे एवढं म्हणजे भयंकर त्रास झाला आहे मला. अक्षरशः मी जेवण नाही करायची, झोपायची नाही, रात्रात रडायची, कोणालाही फोन करायची, माझं पोरगं आणून द्या, माझं पागल झाली होती मी फार. त्याच्यामुळे आता जर सोडलं ना तर मग लय अवघड होऊन जाईल माझं. त्याच्यामुळे विचार नाही करत आहे मी. सोडणार तर फक्त 1-2 वर्षासाठी, ते बी करिअरसाठी सपोर्ट करत असतील. कारण पुढच्या व्यक्तीने तसंही मला कशातच काही सपोर्ट केलेला नाही आहे. सगळा पुढच्याचाच फायदा झालेला आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. मी का माझं नुकसान करून घेऊ दरवेळेस. एखाद्या वेळेस ठीक आहे, दरवेळेस कसं काय, म्हणून विचार केला आहे. तर बघू आता. त्यांना म्हणलं घेऊन या पोराला. आता मी चालली दर्शनाला आणि तिकडं पोराला गार्डनला घेऊन येणार. आता शीताला घेऊन येते इकडे. उद्या काय तो नियोजन होईल. गाडी आणल्यावर गाडी त्यांच्या ताब्यात द्यायची आहे, पैसे मला घ्यायचे आहेत. तिकडं मग सेकंड गाडी घेऊन आहे तर नवीन घेऊन आहे तर नको घेऊ, तो नंतरचा विषय तेव्हा बघू आपण. पण आता मुलाला इकडं आणते. उद्या नियोजन बघतोय. जर म्हणला 2 वर्ष सांभाळतो तर ठीक आहे बाबा, नाही म्हणला तर माझा पोरगा मला जड नाही, मी घेऊन जाणार. तर चला आता आपण जाऊ साईबाबाच्या दर्शनाला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला पण साईबाबाचं दर्शन म्हणजे असं आम्ही ते समाधी मंदिरमध्ये जाणार आहे, पण तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे प्रॉपर असं तिथलं शूट नाही करू शकत. पण बाहेरचा एरिया पूर्ण दाखवेल, मंदिर दाखवेल, जमलं तर द्वारकामाई दाखवेल. तर तुम्ही कंटिन्यू करा. चला मग. खूप जणांचा गैरसमज होते बाबा, काय करावं काही डोकं नाही चालत. असं वाटतं की मयंक आतापर्यंत म्हणत होता की मी तुला सोडून जाणार नाही, पप्पाकडे जाणार नाही, पप्पा नाही आवडत, तूच आवडते. अचानक कसं काय तयार झाला मयंक. मला स्वतः आश्चर्य व्हायला लागलं की बघितल्यानंतर तयार झालेला आहे तो जायला. आणि असंच मी म्हणत राहते कधी पप्पाकडे सोडून देईल म्हणून तो तिकडेच राहायला लागला. आता मला फोन केलं, त्याला म्हणलं ये तिकडे आपल्याला गार्डनला मंदिरात तिकडे जायचे. तर त्याला सांगितलं होतं मगाशी फोन करून. तर आता त्याचा फोन आला मला म्हणतो मी येणार नाही, मी आलो बी तर मग मला पप्पाकडे परत सोडून दे, मी फिरायला येणार परत पप्पाकडे येऊन जाणार, येणार नाही तुझ्यासोबत. तुम्हाला खोटं वाटतं ना ही रेकॉर्डिंग आहे का? अरे इकडे ये ना गार्डनला बाबा. दर्शनाला चल, गार्डनला चल. पप्पाकडेच राहा, पण मग गार्डनला ये ना इकडं फिरायला. अरे मी मला पप्पाच्या हॉटेलवर सोडून दे मग. बर ये. कपडे नाही घातलेत मी चांगले. मग त्या पप्पाला माग ना घेऊन कपडे घेऊन द्या मला. उद्या घेऊन देणार आहेत. हा का? आता घेऊन माग ना. पैसे नाही आहेत आता. हा का? लय पैसे आहेत त्या पप्पाकड. नाही. अरे लय पैसे नाही. खोटं बोलू नको तू. होते नाही तर मग शिकणार. खेळतोय. हा का? ये 6 वाजता ये मग. काय? 6 वाजता ये गार्डनला. किती वाजता येऊ? अरे 6 वाजता ये ना, फोन करते मी. 6 वाजता पप्पा कामावर जातील. हा मग तेव्हाच ये पप्पा संग. बर. हा कुठं सोडायचं? गार्डनला. फोन कर मला गावात आल्यावर. ठीक आहे. हा ठेव. पप्पा निघणार आहेत आता कामावरून जायला. आता कुठं? आता 4 वाजले. बाजारात जायचंय. बर ठीक आहे, फोन कर मला आल्यावर. बघ बाबा, मी चालली साईबाबाच्या मंदिरात. तू तर घरी होतीस ना? साईबाबाच्या मंदिरात चालली. पण तू तर घरी होतीस आपल्या. घरीच आहे मी, साईबाबाच्या मंदिरात चालली. बर. हा चला फ्रेंड्स, आम्ही चाललो आता दर्शनाला. आमचं आवरलं. मयंक गेला होता. मयंक कुठे हे सगळे हा पहा आला. आता तो म्हणतो मी अजिबात तुझ्याजवळ राहणार नाही. मग तू कशाला आला दर्शनाला? हा मग तू इकडेच राहणार आहेस आता कायमचं? इकडंच. का नाही राहणार? का?
शिर्डीला राहणार ना? कोणाजवळ? का बरं? मी आवडत नाही? बरं राय मग पप्पाकडेच राह तू. राय ना मग पप्पाकडे. मला काय करायचे? फक्त आठवण आल्यावर रडू नको आणि येऊ नको माझ्याकडे मग. नाही रे बाबा, आपण भेटायला बी येणार नाही, फोन बी करणार नाही, फोन बी नाही, काहीच नाही. का फोन बी नाही मग? बर काय दौरा पडला काय माहिती बाबा आम्हाला. चला आम्ही दर्शनाला चाललो, बोलू आता नंतर. अजून काही आमचा निर्णय फिक्स नाही. तिकडं बस कुठे बी. चला बोलू नंतर. तू इकडे राह, 15 दिवस आता सुट्टी आहेत ना, इकडेच राह. मग तुला राहू वाटलं तर राह, काय नाही तर मग आठवण आली तर ये मग 15 दिवसांनी. चालतंय का? ठीक आहे. मी तुला उद्या गाडी घेऊन देतो. घेऊन दे ना खेळायला. कपडे घेऊन माग, गाड्या घेऊन माग, सगळं घेऊन माग. इथंच राह आता. खेळायला नाही. आता आम्ही आलोय साईबाबाच्या मंदिरात. थांब ना, मोबाईल आणि पर्स ठेवावं लागेल ना. तशा दर्शन नाही, इथूनच घ्यावं लागेल दर्शन. ते कुठे गेले? मोहिनी ते कुठे गेले? हे इकडे. आवाज तर द्यायचा. कोण म्हणलं तुला? दर्शन घेतो आता आम्ही. फ्रेंड्स, आम्ही इकडे साईबाबाच्या मंदिरात आलो होतो. इथं चावडीमध्ये आणि द्वारकामाईमध्ये दर्शन घेतले. तर बघितले तुम्ही, मयंकला फक्त 2-3 तासासाठी पाठवलं तर तो एवढा बदलला. त्याला 1-2 वर्ष ठेवलं तर तो किती बदलेल. म्हणजे माझं जीव लावलेलं गेलं का सगळं व्यर्थ. तर असू द्या, असं काही नाही आहे की मी त्याला कायमचं सोडणार वगैरे. मी बोलणार, भेटणार हा विचार करते. मी कुठंतरी माझा करिअरचा विचार करते. म्हणून म्हणलं त्याच्या बाप्पाकडे राहू द्या. पण काही लोक आहे ना अति शहाणे आहेत. हा विषय मांडला की लगेच यांचं चालू झालं. तू तर अशी बोलली होती, तू तर तशी बोलली होती. पण जगाला हे दिसत नाही की ते लोक पण काय बोलले होते. आणि मयंक पण काय बोलायचा, मला तूच जास्त जीव लावते, मला कोणीच आवडत नाही, ते लोक मारतात, मी त्यांच्याकडे जाणार नाही. आणि अचानक बापाला बघितल्यावर बघा. हॅलो फ्रेंड्स, आमचे दर्शन झाले. आता द्वारकामाईमधून चाललो आम्ही. ते मावशी कुठे गेली रे? बघती. तर चला, आमचे दर्शन झाले. द्वारकामाईमध्ये दर्शन घेतलं कारण आता आरतीचं टायमिंग होतंय. तर गेट बंद झालंय मोठ्या मंदिराचं. त्यामुळं हे कुठं गेले काय माहिती. कुठं हुडकावा आता यांना. ते बाय तिथं जाऊन थांबले बाय. चला निघतो आता आम्ही. झाले दर्शन महत्वाचे होते. फ्रेंड्स, आम्ही आलो दर्शनावरून घरी. मयंक गेला त्याच्या पप्पाकडे रडत रडत चालला गेला. घरीच गेला. काय करावं मग आता, जाऊ द्या. आणि तुम्ही म्हणता गेला? अरे तू तर गेला होता ना. होय पोरा. हाय. तर आमचा मयंक काही कुठं जात नाही. मला सोडून लई जीव आहे त्याचं माझ्यात. वापस आला तो. हा का? ठीक आहे मग इकडंच राह. तर ताईकडून चाबी घेतली. आता मी चाललेली. ते गेले बाजारात, पायी गेले. मला काय माहिती पायी चालले. मग आता मी घेतली चाबी. म्हणलं द्या आम्हाला चाबी, आम्ही येतो हिंडून. आता चाललोय आम्ही 200 रूमच्या गार्डनला. तर तुम्ही कंटिन्यू करा. तिकडून आल्यावर आम्ही म्हणजे तुम्हाला पण मी येतो तिकडं दाखवतो. जरा लोकेशन भारी आहे. तर चला मग निघायचं का? दरवाजा लावलाय का? फ्रेंड्स, ज्या ताईच्या घरी थांबली मी, ते काही सोशल मीडियावरची ओळख नाही आमची. जेव्हापासून मी तिथं राहत होती शिर्डीमध्ये तेव्हापासूनचीच ओळख आहे. आम्ही शेजारीच राहत होतो. तर आता ते सध्या दुसरीकडे राहतात. मग येऊन त्यांच्याकडे थांबली मी. आलो आम्ही 200 रूमच्या गार्डनला. हे 200 रूमचं हॉस्पिटल आहे. हे इकडे गार्डन आहे. खूप छान गार्डन आहे. इथं यायचो आम्ही आधी. तर इकडे 2 रुपयाची चहा भेटते मस्तपैकी. चला आता चहा पिऊ आणि मग मयंकला सोडायचं आहे. मयंक जाणार आहे आता त्याच्या पप्पाकडे, है ना? आता सोडायचं, आताच जायचंय. पैसे काढलेत ना? हां बर. तर चला मग निघतो आम्ही चहा प्यायला. या फ्रेंड्स, चहा प्यायला. 2 रुपयाची चहा. हां, आम्ही मयंक सोबत शेवटचा चहा पितोय. मयंक इकडंच राहणार आहे. आम्ही गावाला जाणार आहे, है ना? मयंक 8 दिवसांनी येणार आहे त्याच्या पप्पासोबत रिटर्न, है ना? है ना? 8 दिवसांनी नाही. गरम आहे ठेव. तर फ्रेंड्स, आम्ही चहा वगैरे पेलो आणि आलो गार्डनमध्ये. तर हे जिथं आम्ही चहा पेलो त्याच्या समोरासमोरच हे द्वारावती म्हणून गार्डन आहे शिर्डीचं. इथं आम्ही आधी यायचो. लहान मुलांना खेळायला हा एकच असं छान शिर्डीतलं असं गार्डन आहे. म्हणून इथं मयंकला सोडलं. म्हणलं तू खेळत बस, तोपर्यंत मी व्हिडिओ वगैरे शूट करते. आणि अजून एक व्यक्ती इथं भेटायला येणार होते. कोण आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. इथं मयंकची मस्ती मज्जाक चालू होती. त्याला म्हणलं तू खेळ बाबा आणि इथंच राहा. त्याला राहायचं आहे तर मी इथं सोडणारच आहे. खूप छान असं रम्य वातावरण आहे
आणि साईबाबाची आरती पण चालू झाली आहे, अजूनच भारी वाटतंय. इकडं छान ते झरणा फवारा म्हणता याला. याला काय म्हणतात? काय म्हणतात? श्रावळ झरणे म्हणते आमच्याकडे. ए छी, तसं नाही करायचं. घाण आहे ते. करंजा तिथं ते कावडा मेला असं. करंजा म्हणतात करंजा. हां ते बघा मी तुम्हाला दाखवते. किती भारी आहे बघा. पण पाणी वर कसं काय जातंय मग? ते आमच्या गाडेकर काकाचे मित्र आहेत, भेटले आम्हाला. नमस्कार करा. ते गाडेकर काकाची वाट पाहतो आम्ही. येतो 3 वाजतापासून येऊन राहिले काका. मम्मी चल लवकर. हां खेळायचं मला. खेळ ना. ते इंस्टाग्रामवर आहे, त्यांची आमची ओळख आहे आधीपासून. आम्ही सोबत रील काढलेले आहेत प्रमोशनचे, है ना. तर आता गाडेकर काकाची वाट पाहून राहिलो. येतील कधी येतात काय माहिती. त्यांची भेट झाली की आम्ही जाणार आहे. बघा किती छान दिसते ते झरणं. बघ जा ना मग, तू खेळ ना माझ्याकडे. ये नाही इथं थांबते मी. द्वारावती भक्ती निवास. एक डान्स करून दाखव मग जाऊ देऊन. वा रे वा. हा एकच नंबर. गाडेकर काका येतील तेव्हा नाचतील. लय भारी आहे बघणार. आणि मेन म्हणजे इथं हे साईबाबाचा फोटो लावलाय ते तर अजूनच भारी वाटायला लागले. गार्डन मध्ये खूप छान. साईबाबाचं काय करताय ते दिसतंय. ते डायरेक्ट लाईव्ह आहे. लाईव्ह असतं ना. लाईव्ह जे चाललेलं आहे सध्या त्याच्यात मंदिरात, ते आहे मंदिरातलं लाईव्ह शूट आहे ते. म्हणून एवढा आवाज येतोय. हा नक्की राहणार आहेस तू? चल ना माझ्यासोबत चल ना भाऊ. तू माझ्यासोबत चल ना. चला तिकडे जाऊ. ए चल ना माझ्यासोबत. सुट्ट्या संपल्यावर जातो. नक्की. नाही आला मग मी काय करू बाबा? तू नाही आला तर मला करमणार नाही. मग मी जेवणार नाही. दर उन्हाळ्याला मला सोडत जा. मग मी झोपणार नाही. अरे दर उन्हाळ्याला सोडत जा. उन्हाळ्यातच राहायचं असेल तुझ्या पप्पाकडे फक्त, तोपर्यंत मग माझ्याकडे राहायचं असेल ना. शाळा माझ्याकडे शिकशील ना. सगळं तुझ्याकडे फक्त उन्हाळी. मग आता काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मग आता राह इकडं 15 दिवस. पप्पाला म्हणा मला 15 दिवस राहू द्या. काय पप्पाला म्हणा मला 15 दिवस राहू द्या. मग मी येईल म्हणा तुमच्याकडे पुढच्या उन्हाळ्यात. हा चल आता माझ्यासोबत मग 8 दिवसांनी येशील ना. 15 दिवस मी येईल ना तुला घ्यायला शाळा चालू झाल्यावर. सुट्ट्या संपल्यावर. हा चल ना. नक्की प्रॉमिस. परत तिकडे गेल्यावर बदलणार नाही ना. नक्की. मम्मी ही कसर मुंडे कायला घेऊन राहिली म्हणजे असं तुमचं वाट पाहू आमचं पारी. तर मला व्हिडिओ मध्ये याला काय फायदा होतो? मला काय माझा युट्यूब चालू आम्ही इंस्टाग्राम चालू वापर करत नाही. आम्ही त्यातले नाही. मग दिसतो का मी तिकडे गाडेकर काका आता बघा. आता शिर्डीत आली म्हणून मला बोल राहिली. पुण्याला असलो कॉल नाही करीत ना. म्हणजे ज्या जिथं जाईन ना तिथल्या लोकांसंग बोलत की आमटी 3 वाजतापासून वाट पाहते. मी आता येतो 5 मिनिटात येतो, 1 घंटा येतो, चालूच आहे. आता आले तर पळून आले इकडं तिकडं. मग व्हिडिओ नाही काढावं का आम्ही व्हिडिओसाठी बोलवलं. आम्हाला कोणाला घेणं देणं नाही कोणाशी. त्या युट्यूबच्या आहे ना, युट्यूबच्या ॲडव्हर्टाईज काढा. मग मी तुला दररोज अख्खा ब्लॉग देतो मावाला म्हणून. फक्त त्याला ॲडव्हर्टाईज नाही आली पाहिजे. बिगर पैशाचा ब्लॉग टाकतो तू म्हणशील ते व्हिडिओ टाकतो. तर आम्ही मेन व्हिडिओसाठी वाट पाहतो. काका येतील आमच्या व्हिडिओची शोभा वाढल जरा, त्याच्यामुळं बाकी काही नाही. आम्हाला शोभा वाढायला इथं जेव्हा चालला माझा. अरे कोणी 500 रुपये देत नाही मागितल्यावर. बाबा मला ड्युट्या करून स्वतःला पाहावं लागत करिश्मा. हे मोबाईलचे युट्यूब आम्ही स्पेशली फक्त व्हिडिओ पुरते नात्याने भावतो. सीधी बात नो बकवास. कटू सत्य. सीधी बात नो बकवास. आम्हाला व्हिडिओ पुरतं नातं ठेवायला आवडतं. पर्सनल लाईफ मध्ये आम्ही कोणाशी नातं ठेवत नाही. लोक लय मतलबी आहेत आजकाल. मी काय म्हणतो, जर एखाद्यावर विश्वासच ठेवायचा नाही ना, भेटतच नाही ना. मतलबी आमच्यासारखे लोक असतात काही. आम्ही लय मतलबी आहे. मतलब असेल तर आमच्या काकाला ओळखलं. काकाचे एवढे फॅन आहेत की विचारू नका. जिथं काका उभे राहतील तिथं लगेच हवाय बाबा. आपण ना ऍडव्हर्टाईज करत नाही ना. पैसे कमवले ना आपण इंस्टाग्राम म्हणून लोक आपले चाहते. युट्यूबवर पैसे कमवा तुम्ही. बरोबर रोस्ट करतील तुम्हाला. नाही ना. मी युट्यूबवर जरी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पाहिलं कधी भविष्यात करिश्मा विदाऊट ऍडव्हर्टाईज टाकत लोकांना सुद्धा म्हणा डायरेक्ट. म्हणजे ऍडव्हर्टाईज येणार नाही माझ्या व्हिडिओ. तुम्हाला टाकून दाखवा. तुम्हाला डॉलरची नाही हाव लागली नाही. मित्रांनो ही करिश्मा चॅलेंज करून राहिली मला. इंस्टाग्रामवर मी अजून प्रमोशन केलं नाही. बिना डॉलरचे मी
व्हिडिओ टाकणार. ओपन चॅलेंज आहे काकाला, करून दाखवा बिना डॉलरची व्हिडिओ. मॉनिटाईज झाल्यावर, चॅनल मॉनिटाईज झाल्यावर. तुमचं चॅनल एका महिन्यात मॉनिटाईज होईल एवढं आम्हाला माहिती. चलो मित्रांनो, आता जाऊ दे, बर्थडे होऊन जाऊ दे. एवढा 1 महिन्यात बर्थडे मावाला. 1 महिन्यानंतर ना युट्यूबवर येणार आहे मी. इंस्टाग्राम वगैरे सगळे ॲप चालू करणार आहे. आणि आपल्याकडे खूप बोलण्यासारखं छान छान आहे. त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. तुम्ही येतो आणि विदाऊट ॲडव्हर्टाईज. नाही नाही, विदाऊट ॲडव्हर्टाईज आलो तर आपलं नाव बदलून द्या. बघू किती खरं बोलता बघू. पैसे नाही कमायचे ना आपल्याला. पैसे काय आज आहे उद्या नाही. बरे युट्यूब माणसं महत्वाचे. इथं रोस्ट करणारे सुद्धा लोक दुसऱ्यांना मनोरंजन म्हणून दाखवतात आणि पैसे कमवतात. लोकांचं गैरसमज आहे. लोक काय म्हणतात आता कशी पळून चालली. येऊ नका पाठीमागे नका येऊ बाबा. तुम्ही काय आम्हाला सुखाने व्हिडिओ नाही टाकू देत. हा चला, गाडेकर काकाने थोडीशी कॉमेडी केली. एकाची गर्लफ्रेंड आणि तुझ्यासाठी बोललो बरं का तिच्या व्हिडिओ मध्ये. नाही तेवढं बातमी तिला मेसेज भेटला. नाही नाही असं का चालू. म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडला बोललो राव मी. तिला ती पाहिजे तो व्हिडिओ मी तिला शेअर करीन किंवा माझा करिश्मा व्हिडिओ मध्ये मला मान सन्मान दिला आहे ना आपली. तेवढा बाग तर कम करणार मी. नाही जमणार नाही. तो कट केला तुला मग व्हिडिओ देणार नाही. मग इथून पुढे मी कट नाही करत, टाकायचं आहे असं. आम्हाला गाडेकर काकाची भेट घ्यायची होती. महत्वाचं म्हणजे त्यानंतर अजून एक काम राहिला, तर ते काम आता नेक्स्ट टाइम. बाकी सगळे कामं झाले. शिर्डीला ज्या कामासाठी आली सगळे टोटल काम झाले. आता आम्ही निघणार आहे उद्या. तर चला मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आता आम्ही घरी जाणार, मग खेळतोय. आणि हिचे जे काही काम येतं ते मला पण माहित नाही बरं का. मी तुमच्यासारखा आज नाही. मी फक्त तुम्हाला भेटायला आली, मला नाही सांगितले मला सगळं माहिती काय. हिच्या व्हिडिओ मध्ये मी शूट भेटून लोकांना असं वाटलं सगळं माहिती, याला सगळं माहिती. मला काय माहिती राहायचं. लोकांना असं वाटतं की तुम्ही तर बिग सपोर्टर आहे आमचे. बिग. अरे मी फक्त येऊन भेटून जातो बाबा. मला काय माहित राहत नाही काय आयुष्यात काय चालतं. काकाला सगळं माहिती आहे. काकाचा एवढा सपोर्ट आहे. पसरू आहे ना. नाही असं म्हणतात लोक म्हणतात. लोक म्हणतात की काकाला सगळं माहिती, काकाचा लय सपोर्ट आहे. जे काही आहे ते काकाचा सपोर्ट आहे शिर्डीमध्ये असं म्हणतात लोक. काही नाही, हे रील स्टार आहेत म्हणून मी भेटते आणि मी पण रील स्टार आहे म्हणून ते भेटतात. एवढाच विषय, बाकी काय. फक्त ओळख 2018 नको ना कशाला खूप आडवा उद्योग व्हायचा. नको कट कर दो. 50 रुपये कट कर दो. ओव्हर ऍक्टिंग केली. चला आता आम्ही चाललोय. आम्हाला गाडी द्यायची, दुसरीची गाडी घेऊन आलोय आम्ही. तर चला, छान वाटलं काकाला भेटून. असं मस्त राहा, स्वस्त राहा काका. आणि टेन्शन घेत जाऊ नका. माझं बिन लोकांचं बिन मस्त बघत जा आणि एन्जॉय करत जा. कोण टेन्शन घेतो? लोकात मला टेन्शन घ्या. मला टेन्शन लोक घ्या. बघत जा, एन्जॉय करत जा, हॅपी राहायचं जा. आणि आम्हालाही काहीतरी आम्ही हसू अशी कमेंट करत जा. फक्त कमेंट करा म्हणजे व्हिडिओ पहा. 24-25 मिनिटाचा व्हिडिओ पहा. कमेंट नाही करा. कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटनी आमचा टेन्शन हलका होतो थोडा, म्हणून कमेंट करा. बाकी काही स्वार्थ नाही बघा. चला आपल्याला जायचंय. चला बोलवलंय. अरे गाडी मागितली तर मावशीने. तर चला आता आम्ही निघतो. अशीच काही गडबडीमध्ये भेट होते आमची दरवेळेस. धन्यवाद, तुम्ही आले, छान वाटलं. तर मित्रांनो नमस्कार. गरीब माणूस मी. सगळ्यांनी मला गाडेकर .काका यूट्यूब इंस्टाग्राम तुम्हाला जिकडे दिसेल तिकडे फॉलो करा आणि सपोर्ट करा मला. आणि आपलं फ्रीमध्ये भावनं प्रमोशन इंस्टावर नसतं, युट्यूबवर. मी युट्यूबला सुद्धा आहे ना फ्री ॲडव्हर्टाईज केलेले, फ्री ॲडव्हर्टाईज व्हिडिओ टाकतो. अहो तुम्ही कुठं तुमची ॲडव्हर्टाईज घेऊन बसले? आमची ॲडव्हर्टाईज करा की. त्याच्यामुळे ना आमच्या फायद्याचं बोलायचं फक्त. नमस्कार मित्रांनो, करिश्मा ऑफिशियल ते बहीण आहे. सगळ्यांनी फॉलो करा, लाईक करा व्हिडिओ. आणि स्किप नाही करी. जवळ स्किप केलं काही उपयोगत नाही रे. सुरुवातीपासून व्हिडिओ धरायचा ना, असा मोबाईल ठेवून द्यायचा. अगदी 24 मिनिटं मजेत पाहायचा. मग खाली उतरायचं, कमेंट करायची एक छानशी मस्त पैकी. लय माझी येते. विषयच नाही, हार्ड विषय. मनोरंजन टाइमपास म्हणून चालू द्यायचं, मनावर नाही घ्यायचं. नाही अजिबात मनावर घ्यायचं नाही. तुम्ही जर मनावर घ्या, स्वतः त्रास करून घ्यायचा नाही, दुसऱ्याला द्यायचा नाही. नाही दुसऱ्याने आपला त्रास घेतला पाहिजे. आपण त्रास नाही घ्यायचा. आपण इंस्टाग्राम, युट्यूब हे जे चॅनल आहे सोशल मीडियाचे आपल्या मनोरंजनासाठी वापरतो. लोक युट्यूब इंस्टाग्राम चालवतात, टेन्शन घेतात. मग ते बंद करून टाका. ते चालतेच कायला. आपण आनंदासाठी आलेलो आहे. मी नाही लोड घेतो अजिबात. मी स्वतःसाठी एन्जॉय करतो. स्वतःसाठी चालतं सगळं. आणि खरंच लोक खूप प्रेम करतात माझ्यावर. ह्या गोष्टीमुळे कोणच्या रियालिटी जे आहे ते सत्य खरं, नो ॲडव्हर्टाईज, पैसे नाही, आपलं प्रेम मस्तपैकी आणि कॉमला डान्स. बस ओके. एक डान्स करा मग. चला. नाही नको कपडे कसे हे सिक्युरिटीचे कपडे सोबत नाही डान्सला. मग हे टाकू का नको व्हिडिओ मध्ये? मग टाकी त्याला काय होतं? ठीक आहे चालतंय. एवढं चॅनल असं 1 मिलियनचं तुला फेमस. बाबा माझे 1 मिलियन नसले ना तरी लोक लय व्हायरल करतात माझे व्हिडिओ. काय करता? मग ट्रोल करतील तुम्हाला उगा घेणे देण्याचे. काय हिंमत आहे कोणाची? मी मागे एकदा बोललो होतो, आता पुन्हा एकदा बोलतो. आपलं जर नाव घेतलं भाऊ कोणी युट्यूबवर तर आपलं इतकं वाईट नाही. घरात घुसून मारी व्हिडिओ मध्ये
मी करिश्माच्या व्हिडिओ मध्ये तिच्या पुरतं बोलतोय, मी कोणाला काही बोलत नाही. ते पर्सनल करिश्माची ते भांडण होतील तेव्हा बघू ना, आता कशाला आपलं नाव घ्यायचं नाही म्हणजे अजिबात कोणी. हा लक्षात ठेवा, आपण एक प्रेमा खातला आपली बहीण म्हणून बोलतोय, मला काय घेणं नाही कोणाचं. चला मित्रांनो मग निघतो आम्ही. मस्त राहा, स्वस्त राहा. उशीर झालाय आम्हाला. डोळे संपूर राहिले, बंद करून दिलं. तर चला चाललो आम्ही घरी आणि त्यानंतर मी मयंकला डायरेक्ट त्याच्या पप्पाच्या हॉटेलवर सोडून दिला आणि मयंक रात्रीचा आता तिकडेच झोपणार आहे. तर काय करायचं, तो राहतो म्हणतो, तर राहू द्या, आता काय करायचं आहे, आम्हाला शेवटी पर्याय नाही. आणि तोच जिद करतोय मी राहतोय. कसं झालंय ना की तो खूप दिवसानंतर त्यांनी त्याच्या पप्पाला बघितलं, त्याच्यामुळे तो असा करतोय. आणि त्यांनी जर मला खूप दिवसानंतर बघितलं असतं तर त्यांनी माझ्याकडे पण यायला असंच केलं असतं. लहान लेकरांना काय कळतं एवढं, बरोबर. तर काय नाही विशेष, बाकी तुम्हाला सगळी डिटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करील. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.